स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 28 मेच्या भागात जीवा आणि पार दीपकला रंगेहात पकडतात। माझ्या बायकोला जीवे मारण्याची, तिला हात लावण्याची तुझी हिम्मत कशी झाली असं म्हणत जीवा त्याला बेदम मारहाण करतो। दुसरीकडे काव्या नंदिनीची काळजी घेत असते। तिकडे जीवा आणि पार दीपकला सळो की पळो करून सोडतात। झालं गेलं विसरून आपण नव्याने सुरुवात करू हे पारचं बोलणं जीवाला आठवतं आणि तो त्याच्या समोर हात पुढे करतो। दोघंही घरी येतात आणि मानेने त्यांच्या पराक्रमाचं कौतुक करते, पण त्यांना एकत्र बघून वसू आत्याचा तिळपापड होतो। जीवा नंदिनीची विचारपूस करतो, ते बघून काव्याचा जळफळाट होतो। नंदिनी खोलीत जाऊन पसारा आवरत असते। हाताला लागलेलं असताना काम करायची काय गरज असं म्हणत जीवा तिला ओरडतो। आज मी कपड्यांची घडी घालतो असं जीवाने म्हणताच नंदिनी हसायला लागते। तिच्या बोलण्यावर जीवा सुद्धा हसू लागतो। हसल्यावर त्याला खळी पडते हे नंदिनीला आवडतं आणि मलाही खळी हवी होती म्हणून मी लहानपणी पेन्सिलनं होल पाडायचे असं ती जीवाला म्हणते। ते ऐकून जीवाला अजून हसू येतं। पार जखमेवर मलम लावत असतो तेव्हा काव्या उठून त्याची विचारपूस करते। तेव्हा पार दीपक सोबत काय घडलं हे सांगत असतो। जेव्हा मला समजलं की तुमच्यावर हल्ला करणारा दीपकच होता, मी त्याला खूप मारलं आणि जीवाने सुद्धा नंदिनीला त्रास दिल्याबद्दल त्याचा बदला घेतला। नंदिनीचं तर जीवावर खूप प्रेम आहेच, जीवाने पण आता तिचा विचार केला पाहिजे असं पारचं बोलणं ऐकून काव्या थोडी जेलस होते। मालिकेच्या आगामी भागात दीपकला मारहाण केल्याबद्दल पोलीस जीवाला पकडून न्यायला येतात। तेव्हा माझ्या बायकोवर हल्ला करणाऱ्याचे हेच हाल होतील असं जीवा छाती ठोकपणे म्हणतो। कोण आहे तुमची बायको असं पोलिसांनी विचारल्यावर नंदिनी जीवा देशमुख असं संपूर्ण नाव तो घेतो। ते ऐकून काव्या शॉक होते। मालिकेत पुढे काय घडणार, जीवा आणि नंदिनीमध्ये जवळीक निर्माण होणार का, या सगळ्याबद्दल आपण येणाऱ्या भागात पाहूच। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।